घरातल्या प्रदूषणामुळे 43 लाख मृत्यू, वातावरणाच्या प्रदूषणामुळे 37 लाख मृत्यू, 7 ते 8 लाख भारतीयांचा घरातल्या प्रदूषणामुळे बळी. आश्चर्याचा धक्का देणारी ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली आहे. 4 भिंतींच्या आतलं प्रदूषण किती घातक आहे याची चुणूक दाखवणाऱ्या आकड्यांची आजच्या जागतिक पर्यावरण दिनी तरी दखल घ्यायलाच हवी. गोवऱ्या आणि लाकडांचा धूर, केरोसिनचा स्टोव्ह, धूम्रपान, मेणबत्ती, डासांची कॉईल यामुळे 4 भिंतीतल्या प्रदूषणात वाढ होते. त्याचप्रमाणे फिनाईल, एअर फ्रेशनर तर फर्निचरला लावण्याचं वॉर्निश हेही पदार्थ अत्यंत धोकादायक असतात. डेली आपले सेव्हरल 100 केमिकल्स आपण एक्सपोज होतो घराच्या आतमध्ये. या लिस्टमध्ये पेंट्स, वार्निशेस, पॉलिशेस असले वेगवेगळे केमिकल्स. मग आपण घरात जर मस्किटो कॉईल बर्न करतो, हे सगळे कारणं आहेत इंडोर एअर पोल्युशनचे. जर घराच्या आतमध्ये आपण केरोसिन लॅम्प्स, दिये वगैरे जलवतो आणि जर घराचं व्हेंटिलेशन चांगला नाही आहे तर हे प्रॉब्लेम्स आणखीन वाढतात. घरातल्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका लहान मुलं आणि वृद्धांच्या प्रकृतीला बसतो. न्यूमोनिया, पक्षाघात, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार घरातल्या प्रदूषणामुळे होऊ शकतात. शिवाय यामुळे कॅन्सरचाही धोका वाढतो. याला हँडल करण्यासाठी एक खूप मोठा स्टेप आहे की घराचं जे व्हेंटिलेशन सिस्टम आहे, इंडोर आउटडोर एअर सर्क्युलेशनचं सिस्टम आहे, त्याच्यावर लोकांना खूप इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे आणि त्याला जेवढा पॉसिबल असेल ऑप्टिमाइज करायला पाहिजे, सो दॅट घराचा आतमधले पोल्युटंट्स लेवल्स वाढत नाहीत. आपण घरात सर्वाधिक वेळ घालवतो, त्यामुळे 4 भिंतींच्या आतल्या प्रदूषणाचा आपल्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. घराबाहेरील प्रदूषण कमी करणं अनेकदा आपल्या हाती नसतं, पण घरातील प्रदूषण कमी करणं मात्र नक्कीच आपल्या हाती आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यानं सगळ्यांनी या दृष्टीनं जागरूक प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित होते. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.